नमस्कार, मी रीमा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे फौजी वाईफ निलिमा. तर दरवाजाला व्यवस्थित असं जाडीचा दरवाजा लावलेला होता, त्याला पडद्याने व्यवस्थित असं कवर वगैरे करून घेतलं. त्यानंतर म्हटलं चला आता स्वतःसाठी थोडासा वेळ देऊयात. म्हणजे मी दूध गरम केलेलं आहे, त्यात नॉर्मल अशी साखर घालून ते घेत आहे. ती निवांत बसलेली. म्हटलं काय आपल्याला काही पुढचं नियोजन करायचं असते किंवा आपल्याला काय स्वयंपाक करायचा आहे, तो विचार आत्तापासून डोक्यात असाच चालू असतो. तुम्हाला पण असाच प्रश्न पडतो का, की आपण रोज रोज स्वयंपाकामध्ये काय करायचं, सकाळ संध्याकाळ तेच ते आपल्याला टेन्शन असतं की काय स्वयंपाक करायचा काय. पण ते थोडे विचार दूर करून थोडं निवांत दूध पीत बसली होती. तोपर्यंत म्हटलं चला आता कामांना आपण सुरुवात करून घेऊयात. कारण कसं सकाळी सकाळी असं आवरलं गेलं किंवा नंतरून आपल्याला जास्त असं दुपारून जर का करायचं म्हटलं किंवा स्वयंपाक वगैरेच्या वेळेस, तर मग थोडा कंटाळा येत असतो. त्यासाठी मग तिला बस स्टॉपपर्यंत सोडून आल्यानंतर लगेच घरी आल्यानंतर ही अशी कामं जी आवराआवर करायची असते थोडीफार नॉर्मल, कारण सकाळी उठल्यानंतर तिची तयारी वगैरे करायची असते, तिला टिफिन वगैरे द्यायचा असतो. त्यामुळे मग ही सगळी कामे ना सकाळी सकाळी नाही होत. तर तिथून आल्यानंतरच मी करत असते. म्हटलं चला आधी आपण बेडरूमपासूनच स्टार्ट करूयात. कारण बेडरूम क्लीन झाला म्हणजे मग आपण किचनमध्ये काम करता करता तिकडे तर आवरून घेतच असतो. पण म्हटलं चला आधी बेडरूम वगैरे आपण व्यवस्थित असं क्लीन करून घेऊयात. तर तो देखील क्लीन करून घेतला बेडरूम. कॉट वगैरे व्यवस्थित लावून दिला. त्यानंतर ही रात्रीची काही भांडी धुतलेली होती, तर त्याला म्हटलं व्यवस्थित असं पुसून वगैरे ठेवून देऊयात. तर हे चॉपर पण व्यवस्थित असं ठेवलं की मग ते खराब नाही होत. नाहीतर मग तसं तसं जर का ठेवलं त्याला, तर मग त्याची ताणायची जी दोरी असते ती थोडी लूज होते किंवा ती मग जाम जायला लागते. त्यासाठी मग तिला पण असं व्यवस्थित असं ठेवून दिलं. जी काही भांडी होती ती व्यवस्थित अशी लावायला सुरुवात केली. म्हणजे कसं आपला किचन ओटा व्यवस्थित असा क्लीन झाला म्हणजे स्वयंपाक करायला पण कसं बरं वाटतं. तुम्हाला पण अशीच सवय आहे का, ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकतात. आणि सकाळी जे काही नाश्ता वगैरे केलेला होता त्याची म्हटलं आधी भांडी वगैरे व्यवस्थित जर का क्लीन करून ठेवून दिली, मग नंतरून जेवणाच्या वेळेस पण अशी भांडी निघतात ना, मग एकाच वेळेस अशी सगळी भांडी धुवायला किंवा घासायला जसं जीवावर येते. त्यासाठी मग म्हटलं चला आधी ही भांडी व्यवस्थित अशी क्लीन करून ठेवून देते. म्हणजे कसं स्वयंपाक करायला किंवा पुढच्या कामाला आपण व्यवस्थित असं रेडी होऊन जातो. त्यानंतर इकडे पण म्हटलं गॅस जी शेगडी आहे ती पण अशी व्यवस्थित आपण पुसून घेऊ. म्हणजे पुढचा जो स्वयंपाक करायचा आहे त्याला जास्त आपल्याला घाण होणार नाही किंवा चकचकमध्ये जर का केलं तर आपल्याला पण छान वाटतं आणि करायला पण जास्त आपला मूड हा होत नाही. म्हणजे चकचकमध्ये असं व्यवस्थित असं वाटतं पण करायला. त्यानंतर म्हणजे कसं किचनमध्ये हे सगळं आवरून झालं, मग मी नंतर घरं झाडायला घेतली. घर काही मी लगेच सकाळी सकाळी, कारण प्रिशा लगेच घाण करत असते किंवा ती सकाळी जाताना सुद्धा ती काही ना काही टॉय वगैरे ठेवून जात असते. त्यामुळे मग मी नंतरच झाडू मारत होती. तिथून ते झालं. म्हटलं चला आता भाजी झाली की मग आपल्याला टेन्शन नाही राहत. तुम्हाला पण असंच टेन्शन असतं का, की काय भाजी करायची, काय करायचं? मला तर रोज टेन्शन येतं. सकाळ संध्याकाळ आपल्याला तेच टेन्शन असतं बायकांना. त्यांना विचारायला पण जर का गेले तर तुला आवडेल ते कर, तुला पटेल ते कर. तुमच्याकडे पण असंच आहे का? ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. कारण त्यांना विचारायला गेले की ते सांगतात तुला जे आवडेल ते कर, नाहीतर मग तुला जे हवं असेल ते कर. आणि मुलांचं म्हणायला गेलं की मुलांची वेगळी फरमाईश असतात. पण आज म्हटलं चला भेंडी आवडते प्रिशाला पण, तर भेंडीचीच आपण भाजी करून घेऊयात. तर ती कशी करते मी तुमच्याशी शॉर्टकटमध्ये रेसिपी शेअर करणार आहे. ते पण तुम्ही बाय चान्स काही लेडीज करत पण असतील अशी, तर त्यांनी पण मला सांगू शकतात की तुम्ही अशीच करतात की त्यामध्ये काहीतरी वेगळं करतात असं. तर मी शॉर्टकटमध्ये तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी आधी लसूण सोलून घेतला. पण तुमच्यासोबत पण असं होतं का, की आपण आधी लसूण जर का सोलून ठेवला तर मग ऐन वेळेस आपल्याला अशी गडबड होत नाही. आता माझा लसूण सोललेला नव्हता म्हणून मला ऐन वेळेस आता आधी लसूण सोलून घ्यावा लागला. त्याला जिरे टाकून मी असं कुटून घेतलेलं आहे. कुटून घेतल्याने ना चव एकदम छान येते. तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये पहा, कुटून घातलं की चव एकदम छान येत असते. आणि तेल पाहायला गेली तर तेल रात्रीच संपलेलं होतं, पण रात्री काही काढलं नाही. मी एका मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवत असते, तर त्यामधून मग तेल देखील काढून घेतलं. त्यानंतर कढई तापवायमध्ये तेल वगैरे घातलं. त्यामध्ये जे लसूण आपण जिरं कुटून घेतलेलं होतं, लसूण जिरं ते घातलं. त्याच्यानंतर भेंडी घातली. तिला थोडंसं नॉर्मल असं करपू दिलं. त्यानंतर लगेच त्यात घातली हळद आणि थोडंसं असं धना पावडर घातलेला आहे. म्हणजे थोडीशी टेस्ट आपल्याला वाढून जाईल त्यासाठी. त्याला असं थोडंसं नॉर्मल आपण करपून घेतलं.
भेंडी आपली सॉफ्ट झाली, त्याच्यातला जो चिकटपणा असतो तो दूर झाला की त्यामध्ये मी घालत आहे आता शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचं कूट घातल्याने ना त्याला चव एकदम छान येते. आणि लहान मुलांना जर का आपण अशी करून दिली किंवा एकदम कडक कडकमधली करून दिली तर त्यांना छान लागते. माझ्या प्रिशाला अशी शेंगदाण्याचा कूट घालून ना आवडते. कारण लहान मुलांना मी खूपच ठिकाणी पाहिलं आहे की लहान मुलांना अशी भाजी खूप आवडते असं. तर शेंगदाण्याचं कूट, मिरची घालून असं भाजी तयार झाली. त्याला 2 मिनटं वाफवून घेतलं आणि भाजी पण रेडी झाली. त्यानंतर म्हटलं चला आता आपण कणिक मळून ठेवूयात. तर कणिक मी आधीच मळून ठेवत असते, पण पोळ्या वगैरे मी नंतर करते. जेव्हा फौजीन ते येतात किंवा प्रिशा येते तेव्हा गरमागरमच करायचे असतात. पण आधी जर का आपण कणिक मळून ठेवून दिली तर मग ती थोडी सॉफ्ट होऊन जाते आणि पोळी करायला पण थोडी मस्त जाते. तर इथे मी आता लगेच पोळ्यांची तयारी करून घेतलेली होती. त्यानंतर पोछा वगैरे करून घेतला, कपडे वगैरे वॉश करून घेतले. त्याचं काही मी शूट वगैरे काही घेतला नव्हता, कारण मला लवकर लवकर आवरून ठेवायचं होतं त्यासाठीच. त्यानंतर इकडे पोळ्या पण करायला घेतल्या, म्हणजे प्रिशा येण्याचा वेळ झालेला होता. मग पोळ्या करायच्या, तिला घ्यायला जायचं. तिथून आल्यानंतर लगेच आम्हाला जेवण करायचं होतं. म्हणजे कसं पोळ्या वगैरे झाल्या, ती आली की लगेच तिला पण आपण खाऊ घालू शकतो. कारण लहान मुलांचं कसं असतं, आपल्या हाताने खाऊ घातलं ना तरच ते खातात, नाहीतर मग ते खूप नाटकी करतात. आणि ही इथून आली पण मॅडम स्कूलमधून. आल्यानंतर अशी तिला चेअर लागते बसायला. त्याच्यानंतर शूज वगैरे काढले, तिचे कपडे वगैरे काढले आणि त्यानंतर लगेच आम्ही बसलो जेवणाला. तर या मंडळी तुम्ही पण आता जेवण करायला. मग भेंडीची भाजी, त्यासोबत लोणचं आणि पोळी. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला ते पण मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.